नमस्कार मंडळी, सविता स्मार्ट रेसिपी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आपण ना अशी रेसिपी करणार आहोत जी आपण रेस्टॉरंटमध्ये खातो आणि घरी बनवायचं म्हटलं की थोडं डिफिकल्ट वाटते. पण आज मी तुम्हाला ही रेसिपी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि यामध्ये जे जिन्नस पडतात ते पण आपल्या घरचे घरचे जिन्नस आहे. खूप काही वेगळे टाकायची गरज नाहीये, तरी पण आपल्याला तो फ्लेवर नक्की मिळेल या भाजीमध्ये. तर ती भाजी आहे आपली पनीर भुर्जी आणि तुम्ही व्हिडिओ बघून कळलंच असेल तुम्हाला की इतका छान असा कलर आलेला आहे. छान तर्री पण आलेली आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम झालेली आहे. त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघावं लागेल आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आपल्या आजच्या पनीर भुर्जी रेसिपीला. तर मी इथे गॅस ऑन केलेली आहे आणि कढई घेतलेली आहे. आता इथे मी चिवडा खायच्या चम्मचने 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे. तर बेसन याकरिता घ्यायचं आहे, की आपल्याला जी पनीर भुर्जी करायची आहे, त्यामध्ये आपण कोणतेही वाटण मसाला नाही टाकायचा आहे. वाटलेला मसाला नाही टाकायचा आहे. त्यामुळे आपण इथे बेसन घ्यायचं. त्यामुळे एक फ्लेवर येतो छान रेस्टॉरंटसारखा आणि आपण ग्रेव्ही करतो तरी पण त्याला एक छान कलर येते. तर त्याकरिता आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि त्याला असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आधीचा कलर आणि आताचा कलर खूप चेंज झालेला होता. त्यानंतर त्याच कढाईमध्ये मी 4 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच बटर टाकून घेतलेला आहे आणि त्याला छान गरम करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे 1 चम्मच जिरा टाकलेला आहे. जिरा तडतडायला लागला, की यामध्ये आपण 2 चम्मच लसूण आणि अद्रक याची बारीक चॉप करून मी याची पेस्ट नाही घेतलेली आहे. बारीक चॉप करून घेतलेलं आहे आणि ते आपण इथे टाकलेलं आहे. ते शिजले की त्यानंतर मी यामध्ये 4 कांदे स्लाइसमध्ये कट करून ते टाकलेले आहे आणि त्याला पण छान शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 टमाटर आणि 4-5 मिरचीचे तुकडे घेतलेले आहे. ते टाकून याला आता आपण झाकण लावून छान शिजवून घ्यायचं आहे. तर अद्रक आणि लसूण हे सुरुवातीला टाकायचं त्यामुळे पण एक फ्लेवर येतो. आणि आता आपण जो बेसन घेतलेला होता 2 चम्मच भाजून, त्यामध्ये मी 2 चम्मच म्हणजेच अर्धा वाटी दही घेतलेला आहे. आणि हे लक्षात ठेवायचं की दही हा खूप आंबट नकोय. आपल्याला गोडसरच दही घ्यायचं आहे. आणि त्यामध्येच आता आपण काही मसाले जे टाकायचे आहेत ते इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सुरुवातीला इथे धना पावडर घेतलेला आहे 1 चम्मच. त्यानंतर जिरा पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मचपेक्षा कमी. हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच. त्यानंतर मी इथे तुम्ही तुमच्या स्वादानुसार मिरची पूड घ्यायची. मिरचीचं तिखट घ्यायचं आहे. तर मी इथे 2 चम्मच तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये अ, अर्धा चम्मच गोडा मसाला आणि अर्धा चम्मच गरम मसाला करून 1 चम्मच असं पूर्णपणे मसाला घेतलेला आहे. आणि त्यानंतर 1 चम्मच इथे आपण पावभाजी मसाला घ्यायचा आहे. तर या पावभाजी मसाल्यामुळे पण याला एक फ्लेवर येतो आणि टेस्ट खूप भारी लागते. तर आपल्याला हे सर्व मसाले पाणी टाकून थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये दह्यामध्येच बेसन किंवा मसाले टाकण्याचं कारण हे आहे, की जेव्हा आपण दही भाजीमध्ये किंवा असं टाकतो, तर तो फुटून जातो. तर त्यामुळे आपण इथे बेसनमध्येच त्याला मिक्स करून छान ग्रेव्हीमध्ये टाकलं, तर एक फ्लेवर पण येते आणि तो फुटणार पण नाही. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. आणि मी अर्धा वाटी पाणी टाकून याचं असं घोळ बनवून घेत आहे. म्हणजे आपल्याला तर आपण यामध्ये ग्रेव्हीमध्ये सगळे टाकायला मसाले सोपं पडणार. आणि जे जिन्नस टाकायचे आहेत ते टाकलेले आहे. मग आपल्याला म्हणजे मसाले नंतर कोणतेच टाकायचे नाही आहेत आणि मी स्वादानुसार इथे मीठ पण घेतलेलं आहे. तर आता इथे आपला घोळ तयार आहे आणि एकीकडे आपले कांदे, टोमॅटो पण आता छान शिजलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मी कांदे खूप असे करपू नाही दिले आहे. म्हणजे नॉर्मली आपल्याला फक्त शिजवून घ्यायचे आहे, पण त्याचा कलर चेंज नाही होऊ द्यायचा आहे. जर तुम्ही त्याला जास्त शिजवले तर ते एक वेगळा फ्लेवर देतात. तर आपले आता इथे छान कांदे, टोमॅटो, मिरची छान शिजलेले आहे. आता आपण जो मिश्रण केलेला होता बेसन, दही, मसाले टाकून तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि याला 2 मिनिटं सतत ढवळत राहायचं आहे. कारण यामध्ये बेसन आहे. त्यामुळे तो जमायला सुरुवात होते आणि याला ढवळत असल्यामुळे तो छान फेटल्यासारखा पण होते आणि आपलं दही फुटणार पण नाही. तर इथे छान आता झालेलं आहे. आता मी इथे जवळपास 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे पूर्ण ग्रेव्हीकरिता.
म्हणजे आपल्याला उकळी येऊ द्यायला आणि त्यानंतर पनीर टाकल्यावर पण तो छान घट्टसर राहण्याकरिता मी ते 1 ग्लास पाण्यामध्ये याला छान असं शिजवून घेत आहे. तर यावर मी झाकण लावून आता याला आपण 5 मिनिटं छान याची उकड काढून घ्यायची आहे. कारण पनीर टाकायच्या आधी आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे. कारण पनीर टाकल्यावर याला जास्त शिजवायची गरज नसते. तर तुम्ही बघू शकता इथे 5 मिनिटं शिजल्याच्या नंतर छान घट्टसर पण आलेला आहे आणि छान तरी पण आलेली आहे. तर आता आपण या स्टेजला इथे पनीर ॲड करायचं आहे. तर मी इथे अर्धा पाव पनीर घेतलेला आहे आणि याला छान असं स्लाइसमध्ये किसून घेतलेला आहे. खूप बारीक नाही करायचं आहे. पनीर भुर्जीसाठी हे पण लक्षात ठेवायचं, की जेव्हा आपण पनीर किसतो किंवा कद्दूकस करतो, बारीक करतो, तेव्हा तो असा स्लाइसमध्ये असला तर तो छान दिसते. नाहीतर काय होते असं पूर्ण मिक्स झाल्यासारखं वाटतं. तर मी असं स्लाइसमध्ये त्याला किसून घेतलेलं आहे किसणीने आणि आता आपण यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे आणि मी वरून आता 2-3 हिरवी मिरची टाकून घेते यामध्ये आणि आपण याला फक्त आता 2 मिनिटं फक्त याला शिजू द्यायचं आहे. तर आहे ना साधी सोपी रेसिपी, झटपट होणारी. कोणी पाहुणे आले तर पटकन नेहमी पनीरची भाजी करण्यापेक्षा, पालक पनीर, मसाला पनीर करण्यापेक्षा तुम्ही एकदा ही भाजी बनवून बघितली आणि पाहुण्यांना खाऊ घातली तर नक्कीच तुमचं कौतुक करणार. आणि खूप साध्या पद्धतीने बनणारी आहे, खूप कमी साहित्यामध्ये बनणारी आहे, झटपट होणारी आहे. फक्त याकरिता आपल्याला एक बेसन आणि पावभाजी मसाला हा 2 साहित्य फक्त इथे आवश्यक असतात. मग बाकी साहित्य तर आपल्या घरच्या घरचेच असतात आणि तुम्ही बघू शकता 2 मिनिटानंतर भाजीचा रंग इतका सुंदर आलेला आहे आणि चव तर अप्रतिम आहेच आणि तुम्ही या स्टेजला चेक करू शकता मीठ कमी आहे, जास्त आहे आणि वरून टाकू शकता. तर आता इथे मी वरून फक्त इथे थोडीशी कस्तुरी मेथी याला थोडीशी भाजून घेतलेली आहे. कारण पावसाळ्याच्या आता या दिवसात थोडी ती नरम राहते आणि हाताने अशी क्रश होत नाही. त्यामुळे तव्यावर थोडंसं रोस्ट करून घेतली आणि हाताने तिला चोरून घेऊन इथे मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. त्यामुळे पण एक फ्लेवर येतो आणि आपली इथे पनीर भुर्जी तयार आहे. तर ही भुर्जी तुम्ही पोळीसोबत, तंदुरी रोटीसोबत, चपातीसोबत आणि पराठ्यांसोबत सगळ्यांसोबत ही खूप टेस्टी लागते आणि त्यातही तुम्ही टिफिनला वगैरे पण देऊ शकता आणि खूप भारी बनते. तर नक्की करून बघा. तर अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग.